हॅलो क्यूटीज, वेलकम टू माय क्यूट सारा ब्लॉग. तर आता मी बनवत होते कॅलेंडर, पण कॅलेंडरचा प्लॅन कॅन्सल झाला आहे, म्हणून मी बनवत आहे स्टिकर. तर चला मी तुम्हाला पण सांगते कसं बनवायचं. लेट्स स्टार्ट. पहिले तर तुम्हाला सगळ्या पेपरचे असे थोडे थोडे कटआउट करून घ्यायचे. तर चला आपण करूया. तर बघा, आपण असे कटआउट घेतले आहेत. तुम्ही वाटलंच तर मोठे पण कटआउट घेऊ शकता. तर चला आपण स्टार्ट करूया. तर बघा, मी पहिले तुम्हाला सांगते, मी एक स्टिकर बनवून बघितलं आहे. ते बघा, इतकं सुंदर बनलं आहे. आणि मी तुम्हाला असं काढायला पण शिकवेल. तर चला आपण पुढचा बघूया. तर पहिले तर तुम्हाला अशी ड्रॉइंग काढून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला हे रंगवायचं आहे, तर मी तुम्हाला रंगवूनच भेटते. तर बघा, मी हे रंगवून घेतलं आहे. आता तुम्हाला आहे ना, असं आहे ना, हे कापून घ्यायचं आहे. पण आहे ना, पहिल्यांदा तुम्हाला थोडा गॅप सोडून कापायचं आहे. आता मी तुम्हाला कापून दाखवते. तर बघा, तुम्हाला असं काही गॅप ठेवून तुम्हाला असं कापायचं आहे. आणि चला आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते. तुम्हाला अजून एक पेपर घ्यायचा आहे, छोटा किंवा मोठा कसा पण घेऊ शकता. तर पहिले तर तुम्हाला त्याच्यावर चिकट टेप लावायची. बघा, मी टेप लावून घेतले आहे अशा प्रकारे. आणि मग चिकट टेप लावल्यानंतर, म्हणजे ट्रान्सपरंट टेप लावल्यानंतर अशी त्याच्यावर स्टिकर ठेवायचं, आपण बनवलेलं म्हणजे ड्रॉइंग काढलेली ती ठेवायची. आणि त्याच्यावर अजून एक चिकट टेप लावायची. तर बघा, मी ह्याच्यावर पण चिकट टेप लावून घेतलेली आहे. तर आता तुम्हाला ह्याला पण छोटा गॅप देऊन आहे ना, कट करायचं आहे. तर बघा, मी कापून घेतलं आहे. तर आपलं हे चिकट टेप रेडी आहे. तर तुम्ही म्हणत असाल की म्हणजे असं कसं स्टिकर बनवले, तसं मला इतकी छान ड्रॉइंग काढायला येत नाही, म्हणून मी साधं काढले. तर बघा, हे आपलं स्टिकर बनून तयार आहे. तर चला मी तुम्हाला ह्याला पील कसं करायचं आणि लावायचं कसं ते शिकव. तर बघा, आपलं स्टिकर बनून रेडी झालं. ह्याला पील कसं करायचं आणि लावायचं कसं मी ते शिकवते. तर बघा, घेतलं मी. तर बघा, इथे तुम्हाला असं हे वेगवेगळं करून घ्यायचं आहे. हे असं चिकट टेप आणि पुढचा मागचा पेपर, आणि मग काढायचं आहे बघा. आणि बघा, हे तुमचं रेडी झालंय. मी तुम्हाला